शरीरावर आलेली चरबीची गाठ घालवण्याचे सोपे घरगुती उपाय. शरीराच्या विविध भागावर म्हणजे मानेवर, हातावर, पायावर, मांडीवर, पोटावर अशा कुठेही येतात ह्या गाठी. प्रत्येकाला ही गाठ जवळपास असतेच. महिलांपेक्षा पुरुषामध्ये या गाठी येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. बऱ्याच वेळा या गाठी काखेमध्ये किंवा मांडीच्या भागामध्ये असतात. बऱ्याच वेळा ह्या ज्या काही गाठी आहेत तर ह्या आल्या की आपण घाबरतो. आपल्याला वाटतं या गाठी कॅन्सरच्या आहेत का? आणि बऱ्याच वेळा त्या जर हातावर वगैरे असतील तर मग त्या दिसतानाही व्यवस्थित दिसत नाही आणि मग त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू होत असतो. मग या गाठी घालवण्यासाठीचे काही घरगुती उपाय व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहेत. हे जे काही उपाय आहेत तर ते अगदी त्या ठिकाणी घरगुती पद्धतीचे आहेत, ज्याला लागणाऱ्या वस्तू बऱ्याच वेळा घरातच उपलब्ध असतात आणि ज्याचा देखील साईड इफेक्ट देखील नाही आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, ज्यामध्ये कुठली गोळी तुम्हाला खायची नाही, कुठलं औषध घ्यायचं नाही. घरगुती हे उपाय करून तुम्ही शरीरावरील त्या ठिकाणी जी काही गाठ आहे तर ती लवकरात लवकर घालवू शकता. तर डिटेल अशी माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आता गाठी घालवण्याचे 2 घरगुती उपाय आपण व्हिडिओमध्ये पाहतो. पण सगळ्यात आधी ही गाठ नेमकं काय असते, ही कशाने येते, काय केलं नाही पाहिजे ज्यामुळे ही गाठ येणारच नाही. कारण काय होईल, उपाय करून एखादी गाठ तुमची जाईल, पण पुढची जर आली तर मग काय करायचं, तर काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळ्यात आधी आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर तात्काळ आपण 2 उपाय पाहणार आहोत. पहिला उपाय असा आहे ज्याने 3-4 दिवस किंवा महिना 2 महिने गाठ जायला लागतील. पण 2 नंबरचा उपाय अगदी 1 ते 2 दिवसामध्येच गाठ ही गायब करू शकतो. आता काय होतं, ही जी काही शरीरावर गाठ येणं याला टेक्निकल भाषेमध्ये किंवा वैद्यकीय भाषेत लिम्फोमा म्हणतात. आता लिम्फोमा ही अशी एक त्वचेची कंडिशन आहे, म्हणजे त्वचेच्या संबंधित हा असा एक आजार आहे, तर तो अगदी मोठ्या प्रमाणावर पुरुषांमध्ये आढळतो. स्त्रियांमध्ये थोडासा कमी पण आढळतो. आता अशी ज्यावेळेस गाठ त्या ठिकाणी येत असते तर एक फार महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी होती, ही ज्यावेळेस गाठ येते तर ही अचानक त्या ठिकाणी, म्हणजे अचानक येत नाही, हळूहळू हिची वाढ होत असते. अगदी हळूहळू हिची वाढ येत असते. पण काय होतं की बऱ्याच वेळा ही एकतर गाठ दुखत नाही, हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पस तयार होत नाही किंवा काही याच्यामधनं बाहेर येत नाही. त्यामुळे ही जी काही गाठ आहे तर ही येतानाही समजत नाही, पण ही एकदा मोठी झाली की मग त्यानंतर ही लक्षात यायला सुरुवात होत असते. ही गाठ एकदा मोठी झाली तर मग आपल्याला वाटतं ही कॅन्सरची गाठ आहे का? तर मग कॅन्सरची गाठ ही आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही थोडासा नेटवर रिसर्च केला. काही डॉक्टरांच्या मुलाखतीमध्ये असं लक्षात आलं की हा जो लिम्फोमा आहे तर हा लिम्फोमा असं असतं की 1% केसेसमध्ये हा कॅन्सर असू शकतो. तर त्यामुळे अशी गाठ असेल तर नक्कीच तुम्ही कॅन्सरचे जे काही तज्ज्ञ आहेत तर त्यांच्याकडून माहिती घ्यायला पाहिजे. पण यात असंही समजलं की 1% केसेसमध्येच हे जे काय आहे कॅन्सरचं हे असू शकतं. त्यातल्या त्यात मग हे होतं का, जेनेटिकली म्हणजे तुमच्या आई वडिलाला कोणाला जर ही अशी गाठ असेल तर तुम्हाला येण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा एखादी जखम झाली तर त्या जखमेच्या जागेवर देखील गाठ येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं याचं कारण असं असतं, जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा तुम्हाला डायबिटीज म्हणजे मधुमेह झालेला आहे किंवा तुमची अशी लाईफस्टाईल आहे किंवा तुमची सरणी जी अशी आहे की तुम्ही फार बसून काम करत असाल तरी देखील ही गाठ येऊ शकते. मग आता बऱ्याच वेळा काय होतं, एक तर दुखत नाही, त्याचबरोबर मग याची ट्रीटमेंट काय आहे, जर डॉक्टरांची किंवा इतर ट्रीटमेंट जर बघायला गेलं तर यामध्ये भरपूर अशा ट्रीटमेंट आहेत. पण आता आपण घरगुती ट्रीटमेंट त्या ठिकाणी पाहतो आणि त्यानंतर वैद्यकीय ट्रीटमेंट देखील आपण याच्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिली ट्रीटमेंट ही अशी आहे, याच्यामध्ये खूप सोपी ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला घरातल्या 2च वस्तू त्या ठिकाणी लागतील. याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा हळद घ्यायची आहे. आता शक्यतो ही जी हळद आहे तर ती शक्यतो जे बाजारामध्ये हळकुंड किंवा प्युअर जी आहे ती हळदच त्या ठिकाणी याच्यासाठी लागत असते. 1 चमचा हळद घ्यायची आहे. त्यानंतर कोरफडीचा गर तुम्हाला 1 चमचाभर लागणार आहे. आता कोरफडीचा जो गर आहे, आता कोरफडीचे जे काय हे मार्केटमध्ये मिळतात ते घ्यायचं नाही किंवा जे लिक्विड असेल किंवा काय, तर कोरफड जी फ्रेश कोरफड जी आहे ती आणायची आहे. ती त्या ठिकाणी साळायची आहे, आतमधला गर त्या ठिकाणी काढायचा आहे. चमचाभर गर आणि 1 चमचा हळद हे सगळं मिक्स करायचं आहे. तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता, पण शक्यतो मिक्सरचा वापर केला तर कदाचित याला पाणी सुटतं आणि ते पातळ होतं. याची कशी पेस्ट बनवायची आहे. आता ही जी काय पेस्ट आहे ही खूप पॉवरफुल आहे. ही पेस्ट तुम्हाला तुमच्या जिथे गाठ आलेली आहे, मग तुमच्या हातावर, मानेवर, पायावर, मांडीवर कुठे आलेली असू द्या, तर त्या गाठीवर हे मिश्रण सर्वप्रथम चोळायचं आहे. याचा एक लेप लावायचा आहे. हा लेप लावल्यानंतर त्याच्यावर तुम्ही एक आपलं जे बँडेज किंवा जे त्या ठिकाणी जखमेला लावण्यासाठी जो कापूस असतो तो कापूस घेऊन यायचा आहे, तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरनं एक मलमपट्टी किंवा आपलं एखादं कापड असेल तर ते बांधायचं आहे. शक्यतो हे रात्री तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे. रात्रभर हे ठेवायचं आहे. सकाळी मग तुम्ही अंघोळ केल्यानंतर हे सर्व काढू शकता. तर असं दररोज रात्री जर केलं
तर काही महिन्यांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. काही महिन्यामध्ये ही जी काही गाठ आहे तर ती रक्तामध्येच मिसळून जायला सुरुवात होईल. आता यानंतर आम्ही उपाय सर्च करत असताना, घरगुती उपाय सर्च करत असताना आम्हाला असा एक व्हिडिओ मिळाला, की ज्यामध्ये असा दावा करण्यात आला, की ही जी काही गाठ आहे, तर ही गाठ अगदी एका दिवसामध्येच पगळून जाईल. तर मग तो दावा काय होता? याच्यामागची काय पार्श्वभूमी आहे? खरंच होतं का? पण त्याआधी आपण हे आहे, जो उपाय आहे तो एकदा आपण समजून घेऊयात. यामध्ये असं करायचं आहे, की सगळ्यात आधी आपल्याला जी झेंडू आहे, आता जे झेंडूचे फुलं आपल्याला माहिती आहे, पण त्या झेंडूच्या जी काही पानं आहेत, तर ती पानं घेऊन यायची आहेत. पानं कितकी? जो आपला एक ग्लास असतो, पाणी पिण्याचा जो ग्लास आहे, तितकी ग्लासभर पानं त्याच्या झेंडूची पानं आपल्याला उपलब्ध करायची आहे. ती पानं आणायची आहेत, ती ग्लासात टाकून एखाद्या रॉडने किंवा एखाद्याने ते चेचून घ्यायचे आहेत. म्हणजे ते थोडंसं, म्हणजे एकदम त्याची पेस्टही करायची नाही, थोड्याशा प्रमाणामध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आता काय करायचं आहे साधारणपणे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक चमचाभर साधारणपणे चमचाभर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. खूप जबरदस्त असा उपाय आहे. मोहरीचं तेल एकदा त्याच्यात घातलं, की कापडाचा तुकडा घ्यायचा आहे चौकोनी, त्या तुकड्यामध्ये हे बांधायचं आहे. म्हणजे त्याची अशी एक पुडी बांधायची आहे आपल्याला. मग काय करायचं आहे, एक वाटीभर माती घेऊन यायची आहे. त्या मातीमध्ये पाणी ओतायचं आहे. त्याचा एक चिखल बनवून घ्यायचा आहे, अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. मग ही जी पुडी आहे, कापडाची जी पुडी बनवलेली आहे, त्या पुडीला ती जी काही माती आहे किंवा तो मातीचा चिखल आहे, जी पेस्ट आहे, तर ती त्याला चोळायला सुरुवात करायची आहे. मग त्यानंतर ही जी काय बनवलेली जी काही पुडी आणि त्यावर मातीचा लेप लावला, तर असा एक बॉल तयार होईल, एक चेंडू तयार होईल, जो ओल्या मातीचा असेल असं तुम्हाला दिसेल. तर हा जो चेंडू आहे तो तुम्ही गॅसवर ठेवायचा आहे. सगळ्या बाजूने तो मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. कडक भाजला पाहिजे अशा पद्धतीनं तो भाजून घ्यायचा आहे. मग साधारणपणे 5-1 मिनिटानंतर हे भाजून होईल. त्यानंतर ते गॅसवरनं काढायचं आहे. त्यानंतर 2 चमचे घेऊन त्यानंतर हे सर्व जे मातीचं आवरण आहे ते बाजूला काढायचं आहे. त्यानंतर कापडाची गाठ आहे ती काढायची आहे आणि त्यानंतर आतमधलं जे झेंडूची पाने आणि मोहरीचं तेल हे मिश्रण घ्यायचं आहे. एक दुसरा सुती कपडा घेऊन त्याची गाठ बांधायची आहे. एक सुती कपडा घ्यायचा आहे, तो तसाच ठेवायचा आहे. पण हे जे मिश्रण आहे आतमधलं, म्हणजे काय, झेंडूची पाने आणि मोहरीचं तेल, तर हे आता बऱ्यापैकी शिजलेलं असणार आहे किंवा ते गरम झालेलं असणार. ते कोमट असताना तुमची जी ते गाठ आहे, त्या गाठीवर ठेवायचं आहे तात्काळ आणि त्याला सुती कपड्याने बांधून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये असाही दावा करण्यात आलेला आहे, की 2-3 दिवसामध्येच याचा रिझल्ट येतो, तुमची गाठ पगळली जाते. तर हा जो काही उपाय आहे, हाही तुम्ही करू शकता, कारण की यामध्ये फारसा साईड इफेक्ट त्यामध्ये दिसत नाही. पण वैद्यकीय जे काही वेबसाईट्स आहे किंवा डॉक्टरांचे सल्ले जर त्या ठिकाणी जर घेतले, तर त्यामध्ये असंही लक्षात आलं, की ही जी काही गाठ आहे याच्यासाठी कुठलाही उपाय नाही आहे. ती कशी येते याविषयी काही ठोस पुरावा नाही आहे. आणि याला एकमेव पर्याय असा आहे, की सर्जरी करून, म्हणजे हे कट करूनच त्या ठिकाणी काढावं लागते किंवा काही असे इंजेक्शन आहेत, की ते त्या गाठीवर मारल्यानंतर ती गाठ त्या ठिकाणी विरघळायला सुरुवात होते. ही माहिती कशी वाटली, माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.